शैक्षणिक, क्रीडा, शेती, व्यावसायिक, राजकीय, गुन्हेगारी क्षेत्रातील माहिती देणारं एकमेव न्यूज चॅनल पीजी न्यूज मराठी। कोळगाव येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरपंच पुरुषोत्तम लगड यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर व वृक्ष वाटप उपक्रम उत्साहात संपन्न। कोळगाव येथील लोकप्रिय सरपंच श्री पुरुषोत्तम भैया लगड आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कोळगाव तालुका श्रीगोंदा येथे सामाजिक बांधिलकी जपणारे विविध उपक्रम मोठ्या उत्साहात राबवण्यात आले। या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिर आणि वृक्ष वाटप कार्यक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। वाढदिवसाचा कोणताही बडेजाव न करता समाजासाठी उपयुक्त ठरेल असा उपक्रम राबवण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। रक्तदान शिबिराला तरुणांचा मोठा प्रतिसाद। सध्या रक्ताची वाढती गरज लक्षात घेऊन आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरात कोळगाव आणि परिसरातील तरुण रक्ताच्या दात्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान केले। रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान हा संदेश देत या तरुणांनी या उपक्रमात हिरहिरीने भाग घेतला। संकलित झालेले रक्त गरजू रुग्णांसाठी शासकीय रक्तपेढी रुग्णालयाकडे सुपूर्द करण्यात आले। एक झाड एक मित्र भव्य वृक्ष वाटप पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत आणि गावातील हिरवळ वाढवण्याच्या संकल्पनेतून नागरिकांना विविध प्रकारच्या वृक्षाच्या रोपांचे मोफत वाटप करण्यात आले। यामध्ये सावली देणारी आणि फळझाडांची रोपे समाविष्ट होती। उपस्थित ग्रामस्थांनी या झाडाचे केवळ रोपणच न करता त्याचे संवर्धन करण्याचीही शपथ घेतली। या प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरपंच पुरुषोत्तम लगड यांच्या दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या। या कार्यक्रमाला गावचे प्रतिष्ठित नागरिक, विविध संस्थांचे पदाधिकारी, तरुण मंडळ आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते। अत्यंत शिस्तबद्ध आणि उत्साही वातावरणात हा वाढदिवसाचा सेवा सप्ताह संपन्न झाला। कोळगाव परिसरासह संपूर्ण तालुक्यातून या स्तुत्य उपक्रमाचे भरभरून कौतुक होत आहे। नमस्कार। आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवभाऊ फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज खरं तर आपण रक्तदान शिबिर या ठिकाणी कोळगावमध्ये आयोजित केलेलं आहे। उत्स्फूर्त प्रतिसाद सगळ्या ग्रामस्थांचा त्या ठिकाणी आहे। आज त्याचबरोबर वाढदिवसाच्या निमित्ताने प्रत्येक कुटुंबाला, गावामधल्या प्रत्येक कुटुंबाला एक जांभळीचं झाड या ठिकाणी आपण भेट देतोय। झाडे लावले पाहिजेत, झाडे जगवले पाहिजेत या हेतून हा एक उपक्रम आपण आज वाढदिवसाच्या निमित्ताने केलेला आहे। खरं तर मी देवभाऊंना खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि त्यांनी आज महाराष्ट्र राज्याच्या शेतकऱ्यांना एक सरसकट कर्जमाफी देऊन एक न्याय त्या ठिकाणी दिलेला आहे। म्हणून सगळ्या शेतकरी वर्गाच्या वतीने त्यांचा धन्यवाद मानतो। आपल्या तालुक्याचे आमदार विक्रमदादा पाचपुते असतील, आपल्या लोकसभेचे माजी खासदार सुजयदादा विखे पाटील असतील, यांचंही मनापासून धन्यवाद। सगळ्या ग्रामस्थांचे धन्यवाद। आज आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त, त्याचप्रमाणे तालुका पंचायत समितीचे माजी सभापती आणि कोळगावचे लोकनियुक्त सरपंच भैयासाहेब लगड यांच्या वाढदिवसानिमित्त आज कोळगावमध्ये भव्य रक्तदान शिबिर आणि प्रत्येक कुटुंबास एक झाड वाटप करण्याचं नियोजन या वाढदिवसानिमित्त करण्यात आलेला आहे। आमचा सर्व मित्रपरिवार, भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी या उपक्रमास भरभरून प्रतिसाद देत आहेत आणि रक्तदान शिबिर आणि एक झाड वाटप आणि आयुष्यमान भारत कार्ड या ठिकाणी त्याचंही नियोजन ग्रामपंचायत कार्यालयामध्ये केलेलं आहे। ज्यांचं कोणाचं आयुष्यमान भारत कार्ड घ्यायचं राहिलं असेल त्या सर्व गरजूंनी या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालयात यायचे आणि या योजनेचं या ठिकाणी सर्वांनी लाभ घ्यायचा आहे। पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस साहेब आणि पंचायत समितीचे माजी सभापती आणि कोळगावचे सरपंच भैयासाहेब लगड यांना सर्व मित्र परिवाराच्या वतीने आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने, आमदार विक्रमदादा पाचपुते मित्रमंडळाच्या वतीने लाख लाख अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो। धन्यवाद। पीजी न्यूज मराठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।